वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यामध्ये मेळावे होत आहेत। दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यात 26वा वर्धापन दिन साजरा होणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मेळावा होणार आहे। चार आमदारांनी जे आहे ते पत्र देखील दिलेलं आहे। गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे, ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 26 वर्ष कार्यरत आहे। 26 वर्षात प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे। दिस इज टीम वर्क। कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे, मोठं टीम वर्क आहे। आज मला आवर्जून कैलासवासी आर पाटलांची आठवण येते। अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले, या पक्षात आज ते आहेत नाही आहेत, मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत। प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे, या मताची मी आहे। अनेकांची इच्छा अशीच आहे की 10 जूनला निर्णय होईल, म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं। अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवले। तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी यापूर्वी सांगितलं की ताई निर्णय घेतील याबाबत। ताईंना सर्व अधिकार आता ताईंकडे आहेत, मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते। मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्समध्ये होत राहतात, त्यामुळे मी केलं तर 14-15 दिवस नाहीये। तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग 11 दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते। परत आले 2 दिवस मतदारसंघात झालेल्या आपला जो पाऊस आला, पूरासारखी परिस्थिती झाली, त्याची सगळ्याची पाहणी करण्यात 2 दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप। ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे, कारण का ते 1 जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही। त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला। मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले। हा कार्यक्रम करून मी 5:15 वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून, कारण का आज 7 वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे 7 वाजता। कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे। आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या ग्रुप 7 जे 7 ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज 7 वाजता बोलवलं आहे। त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच 1:15 वाजता निघणारे कार्यक्रमातूनच। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 15-16 दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला, ना घरात कुणाला, ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेल्या 15 दिवसात खरंच वेळ नाही मिळाला। 4-5 आमदारांची भूमिका आहे। हा काळा दिवस आहे, वर्धापन दिन म्हणजे ओबीसी समाजासाठी काळा दिवस। हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। लोकशाहीत लोक मांडत असतात मतं। ते 4-5 आमदार आहेत, 4-5 आमदार आहेत, त्यांची मोठी भूमिका पार पडली वर्धापन दिनानिमित्त। कोणी? दादा 24 वर्ष अनेक वर्धापन दिनाचे नियोजनाचे कार्यक्रम असतील। आज आठवण येते दादाची आठवण रोजच येते, सगळ्याच भावांची। मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते। दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई? माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं, कारण का नाही सगळ्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या, दिवाळीच्या, वाढदिवसाच्या, वर्धापन दिनाच्या, इंडिपेंडन्स डेच्या, रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना दिली। रेल्वेचे एक्सपर्ट इथे आहे, ते रेल्वे कमिटीवर आहे, यांना विचारा, मामोल दादांना विचारा रेल्वेचं। चला आम्ही आता फ्लॅग हॉइस्टिंग करून देतो, फ्लॅग हॉइस्टिंग करून देतो। सहभागी होण्यास मी वारंवार स्पष्ट केलं, आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुद्धा स्पष्ट करतोय की 2014 सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय अनेक वेळेला पक्षामध्ये सातत्याने त्यावेळेला झाला। निर्णयाच्या अंमलबजावणीच्या आसपास आम्ही पोहोचलो आणि निर्णय त्यावेळेला बदलले गेले। का बदलले गेले, कशामुळे गेले त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण नंतर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा एक विचार नक्की केला की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या भावना त्यांनी ज्या कालावधीमध्ये व्यक्त केल्या होत्या की बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलं पाहिजे, हा सत्तेमधला सहभाग एनडीएमध्ये जाऊन करण्याचा आम्ही निग्रही विचार केला। पण त्याचबरोबर आमचा धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता
याला जराही बाधा येणार नाही या भूमिकेतून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि उद्याच्या भविष्यातली आमची वाटचाल ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्येच सतत राहणार आहे. पुण्यात दोन्ही ठिकाणी वर्धापन दिन सोहळा एक तुमचा वर्धापन दुसरा राष्ट्रवादीचा वर्धापन नाही, शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष आपापला वर्धापन दिन साजरा करत असतो. खरं आहे की एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 रोजी स्थापन झाला. आज निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाला मान्यता दिलेली आहे. स्वाभाविकपणाने आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीच्या माध्यमातून आहे. 2014चा तुम्ही उल्लेख केला की त्यावेळेस निर्णय झाला होता, ऐनवेळी वेगळा निर्णय झाला. असं आतापर्यंत म्हणजे आता 2014 ते 2025ला 10-11 वर्षांचा कालावधी असे किती वेळा प्रयोग झाले होते, म्हणजे झाले होते का मुळात आणि किती वेळा झाले? प्रयोग झालेले मी वारंवार स्पष्ट केले आणि विनाकारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादाच बदनामीच्या फेरीमध्ये राजकीय दृष्ट्या, बाकी कुठलं नाही, विनाकारण करण्याची भूमिका त्या वेळेला कदाचित कळत कदाचित न कळत झाली असेल. पण तो विषय आज संपलेला आहे. एक ठाम भूमिका घेऊन एक निर्धार करून आमचा सत्तेमधला सहभाग, एनडीएमधला सहभाग हा विचारपूर्वक आणि आमच्या ध्येय धोरणावरती कायम विश्वास ठेवत झालेला आहे. परंतु तुम्ही म्हणताय सर 2014 पासून अनेक प्रयोग झाले, दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी केला दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न? कारण की सातत्यानं कोणतीही घटना घडली तर दादांवरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो या राज्यामध्ये उपस्थित केला जातो. दादांचं नाव खराब करण्याचं कुणी काम केलं आहे? मी कुणी केलं असं काही म्हणत नाही. काही गोष्टी अध्यारूत असतात. एक, दादांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याची भूमिका वारंवार या राज्यामध्ये घेतली जाऊन सुद्धा राज्यातल्या जनतेचा विश्वास दादांच्या वरती दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला. विधानसभेच्या निवडणुकीतलं यश एक हाती दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक प्रयत्नातून मिळवलं याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे. यापेक्षा अधिक उत्तर देण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पवार साहेबांचं एक आर्टिकल छापून आलं होतं, खरं तर तिथून ती चर्चा सुरू झाली. त्यांना एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही त्यांचं स्वागत करा. पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गेले 60 वर्ष 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत. या देशाच्या राजकीय केंद्र स्तरावरच्या राज्य स्तरावरच्या अनेक घडामोडीमध्ये त्यांचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या कुठल्याही भावनांशी बद्दल मी माझी प्रतिक्रिया देणार नाही. तटकरे साहेब, लक्ष्मण हाकेंनी आज म्हटलंय आजचा दिवस हा काळा दिवस आहे. राष्ट्रवादी ज्यांची दृष्टी काळी आहे त्यांना काळा दिसेल. धन्यवाद. ही दोन दृश्य आपण सध्या बघतोय. आपण नुकतीच सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. बालेवाडीमध्ये अजित पवार यांचा मेळावा होतोय, त्याची ही दृश्य खरं तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत. ही सध्याची दृश्य आहेत बालगंधर्वमधली, ज्या ठिकाणी शरद पवार यांची आता नुकतीच त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. ध्वजारोहण अगदी थोड्याच वेळात त्यांच्याकडून केली जाईल आणि त्यानंतर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पुण्यामध्ये हे मेळावे होत आहेत. एका ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा होतोय, जो आहे बालगंधर्वमध्ये होतोय. दुसऱ्या ठिकाणी अजित पवार यांचाही बालेवाडीत आज वर्धापन दिन साजरा होणार आहे.